बॉईज रेडी राहायचंय. पहिला सेमीफायनल आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनल 4 षटकांचा असणारा सामना. आपले जे नियम तेच नियम आहेत, त्यामुळे कुणी वादविवाद पंचांशी वादविवाद करू नये, जास्तीत जास्त वेळ वाया घालू नये ही विनंती आहे. पहिलं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक अजय उर्फ पप्पू याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल आणि बॅटिंग एंड वर आपल्याला बघायला मिळतो. स्ट्राईक वर आहे तो बंड्या, ज्या बंड्याने मगाशी म्हटलं होतं की मी स्पीच तर नाही करू शकत पण मी बॅटिंग करू शकतो आणि आपल्या संघाला विजयशी मिळवून देऊ शकतो. परंतु नक्कीच तुम्ही मॅन ऑफ द मॅच जर होणार, सामना तुमच्या स्वतःच्या हिमतीवर जिंकवणार तर नक्कीच आपल्याला 2 शब्द बोलावेही लागणार, कारण की हीच आपली क्रिकेटची एक हे आहे, बोलताही आलं पाहिजे. आपण जेव्हा मोठ्या व्यासपीठेवर जाणार तर नक्कीच आपल्या संघाबद्दल आपल्या विभागाबद्दल नक्कीच आपल्याला 2 शब्द बोलावे लागतील. परंतु सध्या तरी बंड्या बॅटने उत्तर देतोय आणि त्याला चांगली साथ लागली मानस भोईर या फलंदाजाची. बघूया मानस आजच्या दिवसामध्ये AK11 या संघाने अतितटीचे सामने जिंकले. सेमीफायनल जो संघ जिंकेल तो संघ एका ट्रॉफीवर तरी आपलं नाव कोरणार आहे. बघूया पप्पू यांचा पुढील चेंडू आणि बंड्याच्या बॅट मधून आलाय पहिला सनसनीत दणदणीत संविधान चषकचा हा सुंदर चौकार. चांगली फटकेबाजी यासाठी बंड्या ओळखला जातो. पहिल्या सामन्यामध्ये अपयश आलं असलं तरी परंतु अपयश झुकवून आपल्या खेळाचा दर्जा वाढवून जो संघ जो खेळाडू नक्कीच आपला दर्जा वाढवतो तोच क्रिकेटमध्ये नक्कीच प्रसिद्ध होतो. सिद्ध करा तुम्ही नक्की क्रिकेटमध्ये प्रसिद्ध व्हाल. तेच बंड्या आपल्या बॅटमधून आपल्याला दाखवतो. AK11 बोरिवलीतील हा सावधलेला संघ संविधान चषकाच्या सेमीफायनलमध्ये नक्कीच खेळताना बघायला मिळतो. बघा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, परंतु तेथे क्षेत्ररक्षक आपल्याला बघतोय. आजचा दिवस आणि कालचा दिवस त्याच्या माध्यमातून आपल्याला सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. परेश मस्के उर्फ पर्या ज्याने चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. संविधान चषक नक्कीच आजच्या काही असे खेळाडू आहे नक्कीच त्यांच्या नावावर हे संविधान चषक नक्कीच लिहिलं जाईल. कालच्या दिवसात आपल्याला सर्वोच्च धावसंख्या साईचरण या नावावर यांच्या संघाच्या नावावर बघायला मिळाली. त्यानंतर 27 धावा आपल्याला अष्टविनायकच्या नावावर बघायला मिळाल्या. त्यानंतर 46 धाव्यांची मोठी भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. बघा मानसच्याही बॅट मधून आलाय सनसनीत दणदणीत संविधान चषकचा हा चौकार. आपल्याला सोहम आणि रोहन यांची 47 धावांची अभेद पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. तसंच आपल्याला 2 धावांचं षटकही आपल्याला बघायला, अशा काही गोष्टी या संविधान चषकाच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान बघायला मिळालंय. नक्कीच परेशचा तो झेल कोण विसरू शकेल. कालच्या दिवसामध्ये त्याने अशीच अप्रतिम झेल पकडला होता आणि आजच्या दिवसामध्ये जो हितेश बारियाचा जो बुलेट चौकार त्याने जो अडवला आणि जो आउट केला अप्रतिम वाखाणण्याजोगा होता. बघूया अजून एक फटका आणि सरळ चेंडू निघून जातोय. मानसच्या बॅट मधून येतोय हा सनसनीत दणदणीत दुसरा संविधान चौकार. नक्कीच पहिलं षटक कुठेतरी महागडं षटक ठरताना दिसतंय. जो पप्पू जो अजय ने नक्कीच जो अतिशय तिखट गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये महागडा ठरतोय की काय बघायला मिळतोय. पप्पूचं महागडं षटक ठरताना दिसतंय. चांगला आक्रमक मानस आणि बंड्या दोन्ही फलंदाजांनी चढवलंय. बघा सुंदर फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण निकेत मार्फत बघायला मिळत आहे. नक्कीच संघ टाळ्या झाल्या पाहिजे निकेतसाठी. संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्या. पहिलं षटक संपलंय अजयचं आणि महागडं षटक तब्बल 15 धावा. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक मला तरी वाटतं 18 धावा कालच्या दिवसातही आल्या होत्या. त्यानंतर या 15 धावा बिनबाद 15. पहिला सामना वगळला तर त्यानंतर तुफान फॉर्म मध्ये दिसतो AK11
बोरली हा संघ. गोलंदाजी मार्कवर आमंत्रित करण्यात येईल. स्वतः कर्णधार नितेश यांच्या माध्यमातून नक्की चांगलं अष्टपैलू कामगिरी राहिली आहे. तो आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो. एक आगळी वेगळी ऍक्शन आहे. बघूया स्पीडने जाणाऱ्या या रंगतीला कशा प्रकारे अंकुश लावतोय तो नितेश. चांगला फटका, परंतु तेवढंच रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर वेगाने रन पूर्ण केलाय मानसने. स्ट्राईकवर येतो तो मानस. सुंदर फटका होता. हळूवार पद्धतीचा चेंडू होता नितेशाचा. पायाला चांगला फटका खेळून काढला तो मानस यांनी. मानसला माहित आहे प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याची काही गरज नाहीये. त्या सरासरीची गरज आहे. ती सरासरी त्यांनी गाठली आहे. 15च्या सरासरी धावसंख्या आपल्याला होताना दिसते. आणि हा आगळा वेगळा शॉट खेळायचा होता, पण तो वाईट बॉल घोषित करताय पंच मिथिलेश. कितना हुआ? 17 17 18 18 झाले. आता वाईट होता. धावसंख्या स्थिर आहे पंड्या. आणि हा कुठेतरी अपील, जोरात अपील केली आहे, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. फलस्वरूप निर्धाव चेंडू. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी पप्पूच्या माध्यमातून होताना दिसते. खूप वेळेनंतर निर्धाव चेंडूची सांगता होते बंड्याच्या मार्फत. काही कळला नव्हता चेंडू बंड्याला. चेंडू कधी उचलले घेतोय, कधी खाली राहतोय. विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळताना कुठेतरी चेंडू फलंदाजांना कधी दिसतात तर कधी दिसत नाही. बंड्या परंतु चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय बिनबाद. 18 धावा अजूनही आहेत स्कोर कार्डवर. बघूया कशा प्रकारे, परंतु हे एक्स्ट्रा धावा महागड्या ठरणार आहेत जेव्हा फलंदाजीला उतरेल वक्रतुंड हा संघ. कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी पुनरागमन करणं गरजेचं आहे वक्रतुंड या संघाला. परंतु जास्तीत जास्त एक्स्ट्रा धावा येताना दिसतात आहे. आणि तेवढंच सोपं काम दोन्ही फलंदाजांच्या मार्फत होताना दिसतंय. बघूया चांगला फटका. आणि बघा हलकासा डेलिकेट टच बंड्याच्या बॅट मधून येतोय. सनसनीत असा चौका. 4 धावांची धावसंख्या पुढे जाईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 23 धावावर. बिनबाद 23 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना
अतिशय सुंदर फटका बंड्याच्या बॅट मधून, परंतु चेंडूने घेतलंय वळण आणि एकच धाव. नितेशचा पुढे चेंडू, मानस अजूनही स्ट्राईकवर आहे. बघूया, चांगला फटका मानसच्या बॅट मधून, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु तेवढ्यात जोरात बंड्या पोचला होता स्ट्राईकवर आणि फल सुरक्षित आहे. परंतु काहीचं महागडं षटक ठरलंय नितेश याचं. दुसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 2 षटका अखेरीस 25 धावा. 12.5च्या रन रेटने धावसंख्या पुढे जाताना दिसते आपल्याला. 25 धावा झाल्यात. 4 षटकांचा सामना. तिसरं षटक घेऊन येतोय लोकल बॉय आशु कलमस्ते, परंतु सलामीला आलेला मानस चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तब्बल 25 धावा स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळतात आहे AK11 संघाच्या. चांगला चेंडू आणि बघा काय होत आहे, पायाला लागून चेंडू सरळ निघून जातोय, सीमारेषा पार, चौकार. लक फॅक्टर बघायला गेलं तर नशीबही मला तरी वाटतं AK11 या संघाच्या बाजूने आपल्याला बघायला मिळत आहे. चांगला चेंडू होता, काहीसा कळलं होता मानसला, परंतु पायाला चेंडू स्पर्श करून सरळ चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये निघून गेलाय. गल्ली रिझन मध्ये चेंडू गेला, चौकार. 4 धावा या चेंडूवर लिहिल्या होत्या. चला पंच चालू करा ना मॅच. आणि अजून एक चांगला फटका बघा, दुसऱ्या चेंडूवर चौकार. पहिला लेग बाईज होता, परंतु आता बॅट मधून येतोय मानसच्या आणि धावसंख्या आता कुठेतरी आपल्याला पहाडा एवढी मोठी धावसंख्या होताना दिसते. नक्की ज्या वक्रतुंडच्या गोलंदाजींनी या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये फलंदाजांना अडकून ठेवलं होतं, परंतु AK11च्या फलंदाजांची नक्कीच काहीशी फलंदाजी भरत चालली आहे आणि आक्रमक फटकेबाजी मानस आणि बंड्या यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. नक्कीच अभेद पार्टनरशिप दोघांची आपल्याला बघायला मिळेल का? 47 धावांची पार्टनरशिप मगाशी राहिली होती सोहम आणि रोहन यांच्या माध्यमातून. त्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड तोडला जातोय का? नक्कीच पुढील 2 नो बॉल दिलाय बराबर, कारण की मगाच्या सामन्यात हितेश बारियालाही असा नो दिला होता आणि हाही नो आहे. हा नो बॉल आहे. पंचांचा सुंदर असा डिसिजन आहे, चांगलं लक्ष आहे मॅचवर पंचांचंही. आणि बघा सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू आशु यांच्या माध्यमातून. चौतीस धावा झाल्यात. तब्बल तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून एक षटक येणं बाकी आहे. कुठेतरी वाचतंय की 50च्या दिशेने हा संघ आगेकूच करतोय. मला असं वाटतंय AK11 हा संघ 50च्या दिशेने जाताना दिसतोय आपल्याला. आणि चांगला फटका नक्कीच कुठेतरी पॉइंटला मारायचा होता, पण तो बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू सरळ निघून जातोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये.
धावसंख्या पुढे जाता वेगाने पुढे जाताना आपल्याला दिसते. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज. चार चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी या षटकामधील आशू यांचा. परंतु आशू यांचा चांगला षटक. पहिले 2 चेंडू जर सोडले तर नक्कीच चांगला षटक म्हणावं लागेल आशू यांचं. बंड्या चांगली फलंदाजी करताना आपल्या संघ AK11 या संघासाठी आजच्या दिवसात चांगला खेळ बहरलाय. बघा चांगला फटका, अतिशय सुंदर असा फटका. चांगला फ्लिक आहे. काही कळलं नव्हता क्षेत्ररक्षकाला. आणि या षटकामधील तिसरा चौकार येतोय तो. धावसंख्या झाली ती 39. तब्बल 39 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि 13च्या सरासरीने धावसंख्या कुठेतरी आजच्या मला तर दिवसातील सर्वोच्च धावसंख्या होते की काय. 39 धावा बिनबाद. एकही गडी बाद झाला नाहीये आणि अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महागडं षटक ठरताना दिसतंय वक्रतुंडासाठी. बघूया चांगला चेंडू होता परंतु हा शेवटचा चेंडू निर्धाव राहिलाय. 3 षटका अखेरीस 18 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा झाल्या तर 39. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते AK11 संघासाठी. शेवटचं षटक. अशाच कामावरून फोन आला यांचा. आम्ही लोक आलो अक्षय शेवटचा षटक घेऊन येतोय. अक्षय अतिशय सुंदर चेंडू. नक्की दोन्ही बाजूला चेंडू वळवतोय अक्षय. आणि तू मेमेच्या नादामध्ये बघा काय होत आहे. काय झालंय पंचांनी अपील फेटाळून लावलंय. नॉट आउट दिलाय आणि 1 रन. हळूवार पद्धतीने चेंडू वळवला होता अक्षय यांनी. आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी आपल्याला अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. परंतु बंड्या आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करताना दिसतोय आपल्याला या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. 11 वाजता घड्याळामध्ये आपल्याला 11 वाजताना बघायला 11:15 झाले तरी क्रीडा रसिकांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. नक्की जेवणाची वेळ झाली आहे. रात्रीची जेवणाची वेळ सर्वांची झाली आहे. परंतु तरी प्रेक्षकांची पावलं मैदानाच्या दिशेने संविधान चषकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर. बंड्या बघा बंड्याच्या माध्यमातून हा मला वाटतं निर्धाव चेंडू आहे. रिव्हर्स स्वीप मारायचा नादामध्ये निर्धाव चेंडू झालाय. शेवटचं षटक येताना दिसतंय आपल्याला अक्षयच्या माध्यमातून. धावसंख्येने एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे वक्रतुंड या संघासमोर. परंतु वक्रतुंड याही संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत जे या धावसंख्येचा पाठलाग करू शकतात. वाईड बॉल घोषित करताय पंच मिथिलेश सर. चांगला फटका आणि चेंडू बागा सरळ निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. बंड्याच्या बॅट मधून येतोय या सनसनीत अशा 4 धावा.
सुंदर फटकेबाजी बंड्याच्या माध्यमातून. बघा अजून एक चांगला फटका, परंतु कुठेतरी बघायचंय क्षेत्ररक्षकाकडे, काळजी घ्यायची आहे. कुठेतरी या चेंडूवरही 4 धावा लिहिल्या होत्या, परंतु विकेटला चेंडू लागला आणि चेंडूने घेतली उसळी. बघू स्कोर कार्डवर कॉपी पेस्ट पुढे चेंडू, चांगला फटका, परंतु अतिशय सुंदर निकेशच्या माध्यमातून आपल्याला क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. बघूया 47 आणि मला वाटतं रेकॉर्डची बराबरी झाली या सामन्यामध्ये. 47 धावांची नाबाद भागीदारी झाली होती ती सोहम आणि रोहनच्या माध्यमातून. आता नॉट आउट भागीदारी झाली आहे ती 47. या चेंडूवर जर सिंगल डिजिट मध्ये रन आला तर नक्कीच रेकॉर्ड याही स्पर्धेमध्ये मला वाटतं या दोघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. मगाशी सोहम आणि रोहनने 47 धावांची नाबाद भागीदारी केली आणि आता आपल्याला बघायला मिळते ती मानस भोईर आणि बंड्या यांच्या माध्यमातून नाबाद 47 रन स्कोरबोर्डवर लिहिले गेलेत आणि अजूनही चेंडू शिल्लक आहे ते. 1 to go. पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू. नक्कीच रेकॉर्डची बराबरी झाली आहे आणि बघा चांगला फटका आणि 48 धावा झाल्या आहेत. आणि रिव्ह्यू घेतलाय, कशासाठी? थ्रो साठी रिव्ह्यू आहे. ओके, चेक करायचं आहे. मी ट्रिपल एसच्या टीमला विनंती करतोय. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. टाळ्या झाले पाहिजे, परंतु दोघांसाठी नाबाद रेकॉर्ड पार्टनरशिप झाली आहे. 47 ची नाबाद भागीदारी होती आजच्या दिवसात आणि त्याचा विक्रम रेकॉर्ड मोडलाय तो बंड्या आणि मानस यांनी. 48 धावा झाल्यात. 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते वक्रतुंड या संघासमोर. नाबाद भागीदारी, नाबाद पार्टनरशिप, 48 रन्स आजच्या दिवसामध्ये. 47 धावा नाबाद केल्या होत्या आणि 48 धावा नाबाद केल्यात त्या मानस भोईर आणि बंड्या याने. नक्कीच महागडे षटक दोघांची राहिली गेली. सेमीफायनल दोन्ही टीम उपस्थित आहेत का? शिवम बॉईज, चला टॉस करून घ्यायचा आहे. सप्तशृंग विनंती करतो आयोजकांना. चला मी आयोजकांच्या तर्फे विनंती करतो की टॉस करून घ्यायचा आहे. सेकंड सेमीफायनलचा टॉस. आपण सेकंड सेमीफायनलचा सामना, दुसरी उपांत्यपूर्व लढत. एका बाजूला शिवम बॉईज, एका बाजूला
हेड कॉल केलाय अण्णा यांनी आणि टेल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय शिवम बॉईज या संघाने आणि आपलं डिसिजन कळवायचं आहे. ध्रुव बॉलिंग घेतले, एक फोटो काढायचा आहे. धन्यवाद दोन्ही संघांना शुभेच्छा आणि आपण वळूया आता पुढच्या सामन्याकडे. शिवम बॉईज संघाला प्रथम बॉलिंग करायचे आणि आमंत्रित केलंय चेतन 11 सप्तशृंगी चेतन 11 या संघाला. एकोणपन्नास धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय या संघासमोर. चांगली भागीदारी, चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. पहिले षटक घेऊन येतो तो सागर, ज्या सागरच्या गोलंदाजीचा जलवा आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळाली आहे. सलामीला आहे पर्या, नॉट स्ट्राईकला निकेत. परेशच्या बॅट मधून येतोय हा सुंदर फटका, परंतु चेंडू पडद्याला लागलाय का बघायचंय. लागलाय आणि पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार पर्याच्या बॅट मधून आलाय. परेश मस्के नक्की सुंदर अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला कालच्या मागच्या सामन्यामध्ये आणि या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये बघायला मिळते. नक्कीच परेशला एखादी फलंदाजी करावी लागणार आहे, त्याला सुंदर साथ देणं गरजेचं आहे निकेत याचं. त्यामुळे चांगली फलंदाजी पर्या, शुभेच्छा आहे पर्यालाही. 49 एक मोठं आव्हान आहे. 12च्या सरासरीने धावसंख्या करणं गरजेचं आहे जर सामना एखाद्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर. त्यामुळे रेडी राहायचं आहे आणि चांगली फलंदाजी करायची. सागर मॅनॉन्स बघा, चांगला फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. टाळ्या उद्या एकदा जयसाठी. आजच्या दिवसात जयने सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलंय. चांगला फटका, पायालगतचा फटका होता, चांगला टोलावला होता पर्याय आणि कुठेतरी वाटत होतं चेंडू निघून जातोय की काय सीमारेषा पलीकडे. परंतु जय नक्की आज जयने दाखवून दिलंय की मी या संघासाठी या गोष्टीसाठीच ओळखला जातो. सागर परंतु आक्रमक पवित्रा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. प्रथमच निकेत आणि हा चेंडू अतिरिक्त वाईड बॉल. नक्की निकेतला चांगली साथ द्यावी लागणार आहे पर्याला, कारण की परेशच्या बॅटमधून चांगले फटके आपल्याला बघायला मिळतात आहे. चांगला चीअर अप आपल्याला वक्रतुंडच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणि हा सलग दुसरा वाईड आपल्याला बघायला मिळतोय सागर यांच्या माध्यमातून. नक्कीच या वाईड बॉलवर कुठेतरी एक्स्ट्रा धावावर अंकुश लावायला लागणार आहे. आणि बघा हा चेंडू कुठेतरी वाटत होतो वाईड जातो की काय, परंतु चांगला बॅकअप, चांगला फटका, चांगला बॅकअप आपल्याला बंड्याच्या माध्यमातून बघायला मिळालंय. त्यामुळे एकच धाव. तीन चेंडू 8 धावा झाल्या धाव फलकावर आणि हा वाईड बॉल आहे. तीन चेंडू 9. नक्कीच 12च्या सरासरीने धावसंख्या करणं गरजेचं आहे. त्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय वक्रतुंड हा संघ.
आणि बघा चांगला फ्लिक स्वरूपाचा फटका. परेशच्या बॅट मधून कलात्मक फटकेबाजीसाठी ओळखला जातो आणि तेच कलात्मक फटके आपल्याला बघायला मिळतात आहे परेशच्या बॅट मधून. 4 बॉल 10 रन. 4 बॉल 10. चांगला फटका. फटक्यामध्ये टायमिंग कमी आणि ताकद जास्त होती त्यामुळे कुठेतरी टॅप स्वरूपाचा फटका होता. चेंडू सरळ जाऊन विसावलाय जयच्या हातामध्ये. एकच धाव. 5 बॉल 11. भाराची गरज आहे सरासरी परंतु त्या दिशेने जाताना दिसतोय वक्रतुंड हा संघ. बिनबाद 11 अशी परिस्थिती वक्रतुंड संघाची अजूनही आहे परंतु 12 धावा एक चांगलं टोटल म्हणावं लागेल कारण की ती गरज आहे 12 धावांची त्यांना सरासरी. आणि हा चांगला फटका आहे आणि परेशच्या रूपामध्ये लागणारा हा मोठा हादरा. बॅटची एज लागून चेंडू सरळ बॉक्स आउट रूपात बाहेर होतोय परेश. धावसंख्या 11 वर स्थिर आहे. नवीन फलंदाज येतोय तो हर्ष. सलग 2 मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर येतो हर्ष. निकेत मी शिवा शेट्टी आणि विजय शेट्टी यांना विनंती करतोय की स्टेजवर त्यांनी यायचंय आणि मंचावर उपस्थित राहायचंय. शिवा शेट्टी आणि विजय शेट्टीयार यांना विनंती. विजय शेट्टीयार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचंय. आयोजकांतर्फे विनंती आहे. रनआउटसाठी बघूया रिव्ह्यू घेण्यात आलाय. नॉट आउट आहे. डिसिजन नॉट आउट आहे. आता आम्ही इथे 3 ते 4 जण बघतात आहे. जरी त्यांच्याही डिसिजनवर तुम्ही शंका उपस्थित करतायत आता काय बोलणार. आपल्याला मैदानात नक्की वाटतं पण इथे टेक्नॉलॉजी आहे ना. टेक्नॉलॉजी बघूनच आम्ही डिसिजन देतोय ना. दोन्ही संघ आपलेच आहेत. सगळे फेअर डिसिजन देतोय.
नक्कीच सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने होत नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही अपील केली.
आणि आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यामुळे सामन्याला सुरुवात करायची आहे जर आपल्याला पारितोषिक पाहिजे असेल तर, अन्यथा टॉसवर मॅच होईल. व्यत्यय नका आणू. बघा जास्तीत जास्त गर्दी स्पर्धेदरम्यान जमली आहे आणि शेवटचे 3 मॅच बाकी आहे. डिसिजन थोडंसं लेट द्या चालेल, फक्त वेळ वाया नका घालू. आताचा डिसिजन कळवा. 1 रन आहे. धन्यवाद. आणि मी नक्कीच AK11 धन्यवाद करेल की त्यांनी कॉपरेट केला आम्हाला. धन्यवाद. हर्षचा पुढील चेंडू, एकच बॉल झालाय. अक्षय, सामन्यात जास्तीत जास्त विलंब होताना आणि बघा चांगला फटका, परंतु चेंडू कुठेतरी अडतोय. दोन बॉल 13 रन झाले आहेत स्कोर कार्डवर. 2 बॉल 13. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची आवश्यकता आहे. बघूया अक्षय आणि निकेत. निकेत नक्कीच या षटकामध्ये कुठेतरी आक्रमक फटकेबाजी करावी लागणार आहे निकेत याला, परंतु हा काहीसा नियंत्रण रेषेच्या बाहेर चेंडू जाताना दिसतोय. जास्तीत जास्त वाईड स्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्यामुळे अतिरिक्त धाव वाईड चेंडू घोषित करण्यात आलाय पंचांमार्फत. नक्कीच पंचांची कामगिरी अतिशय सुंदर राहिली या 2 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. निकेत बघा चांगला फटका, परंतु हर्षने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्कीच सुटला असता तर चेंडू सरळ निघून जाणार होता. चौकार, परंतु डॉट बॉल. हरचा पुढील चेंडू निकेल. बघा चांगला फटका, चेंडू सरळ निघून गेलाय. मोक्या क्षणी येतोय सीमारेच्या पार. चौकार. 4 धावेची धावसंख्या 4 ने पुढे जाताना दिसते आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 18 धावा झाल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना तब्बल 18 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावा करायच्या आहेत निकेत आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांना. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहेत, परंतु 18 धावा झाल्यात. आणि बघा सुंदर असा फटका निकेतच्या बॅट मधून येतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. नक्कीच राजूलाही काही कळलं नाही की चेंडू निघून जातोय. नक्की दोन्ही खेळाडू बघतच राहिले. दोघांच्या मध्ये सरळ चेंडू सीमारेषेच्या लगत जाऊन बॅनरला आदळलाय आणि फलस्वरूप मिळताय 4 धावा. धावसंख्या पोहोचली येते 22 धावावर. दुसऱ्या षटकाचा अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी. नक्की निकेतची बॅट तळपली आहे. नक्की निकेत या सामन्यामध्ये हिरो ठरतो की काय, परंतु नक्की त्याला रोखण्याचं आव्हान असणार आहे ते AK11 या संघाच्या गोलंदाजांकडे. बघूया पुढील चेंडू. बघा चांगला फटका, परंतु बंड्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 षटका अखेरी धावसंख्या झाली ती 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12-25 असं समीकरण. 12 बॉल 25. नक्की जी सराज 12 बॉल 25 23 झाले 23. 12 बॉल
25 नाही 26 पाहिजे 26 23 झाले 26 49चा टार्गेट आहे. अमोल कलीम गोलंदाजी मार्क 30 षटक घेऊन येतोय तो अमोल. परंतु निकेत नावाचा वादळ थांबवावं लागणार आहे. ज्या बॅट मधून आले तब्बल 2 चौकार. बघा चांगला फटका आणि सरळ चेंडू निघून जातो स्टेट ऑन द ग्राउंड. चेंडू येतोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय संविधान चषकचा दणदणीत चौकार. नक्कीच निकेत नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावताना आपल्याला दिसतंय. नक्कीच 3 सामन्यांमध्ये निकेतची बॅट शांत होती. नक्कीच ही खेळी त्याने या सामन्यासाठी मला वाटतं जपून ठेवली होती की काय. तोच निकेत आता बघूया कशा प्रकारे फलंदाजी करताय उर्वरित चेंडू मध्ये. एक मोठं आव्हान AK11 या संघाने ठेवलं होतं वक्रतुंड या संघासमोर. परंतु चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. निकेतच्या बॅट मधून धावा झाल्या तब्बल 27 आणि हा चेंडू डिसिजन निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. एका चौकारानंतर नक्कीच कुठेतरी दबाव निर्माण करायचा प्रयत्न होता मानसच्या मार्फत पंचावर. परंतु अपील फेटाळून लावलंय. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरा षटक मार्गस्थ असताना दुसरे 2 चेंडू झाले. धावसंख्या झाली ती तब्बल 27 धावा. आणि बघा अजून एक चेंडू. परंतु सुंदर फिल्डिंग अशी बंड्याची आणि बंड्याने नक्की 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे ती तब्बल आणि तब्बल 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. नक्की चांगली जोडी. 9 चेंडू 9 बॉल 21 धावा. सेमीफायनल कशी असावी तर नक्की अशी असावी सेमीफायनल. या संविधान चषक 2025च्या 5व्या संस्करणामध्ये अतितटीची ही लढत आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला अतितटीचे सामने बघायला मिळेल. यानंतर एक मोठी फाईट बिग फाईट बघायला मिळणार आहे. आणि बघा हा वाईड येतोय. मोठ्या क्षणी वाईड आलाय. नक्कीच यानंतर अजून एक 9-20 9 बॉल अजून एक खेळ शिल्लक. आणि बघा हा फटका. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. एकच धाव. नक्कीच AK11च्या सर्व खेळाडू आपल्या पूर्ण जीव पणाला लावून क्षेत्ररक्षण करताय AK11चे सर्व क्षेत्ररक्षक. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला वेळ नका वाया घालू. 8 बॉल अजूनही जिंकण्यासाठी. 8 बॉल 19 धावा. या 2 चेंडू मध्ये नक्कीच जर 2 चौकार आले तर नक्कीच सामन्याचं गणित बदलू शकतं. परंतु चांगली गोलंदाजी बघायला मिळते. परंतु बघा सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच सलग 2 चेंडूवर 2 चौकार आढळले देखीच्या क्षेत्ररक्षकांनी. परंतु सुंदर फलंदाजी आपल्याला निकेतच्या बॅट मधून बघायला मिळते. तुफान आक्रमक फटकेबाजी निकेतच्या बॅट मधून येताना चांगल्या धावा आपल्याला बघायला मिळतात आहे. परंतु कुठेतरी अक्षयलाही तेवढी साथ देणं गरजेचं आहे. परंतु मानायला लागेल एकेचे क्षेत्ररक्षक. त्यांना माहित आहे की जी मेहनत आपल्या फलंदाजाने केली आहे ती वाया जाता कामा नये. त्यामुळे गोलंदाजाला नेहमी सहकार्य रन झाले ते 31 अजून 18 पाहिजे जिंकण्यासाठी. 7 बॉल 7 शेवटचा चेंडू आहे. आणि बघा हा चांगला चेंडू निघून गेलाय अक्षयच्या बॅट मधून. संविधान चौकार. आणि आता जिंकण्यासाठी समीकरण आहे ते 6 चेंडू 14 धावा. नक्कीच कुठेतरी सामना
होता कुठे आणि सामना आलाय कुठे. नक्की एक मोठा सामना, बिग फाईट, सेमीफायनलची लढत कशी असावी तर या सामन्याकडे बघून नक्कीच अतिटतीचा सामना, रोमांचकारी सामना आपल्याला बघायला मिळतोय. फक्त पडद्यावरून बांबूवरून हात खाला, कारण की ही सामना अतिशय रोमांचकारी झालाय. 6 बॉल 14 कंपल्सरी चेस, 6 बॉल 14 जिंकण्यासाठी नक्की निकेत मॅन ऑफ स्ट्राईक, ज्या निकेतच्या बॅटमधून अफलातून फटकेबाजी आपल्याला या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बघायला मिळाली. तोच निकेत आता मॅन ऑफ स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर येतो शेवटचा षटक घेऊन. एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू, एक लेजंड खेळाडू राजू म्हात्रे. शेवटचे 6 चेंडू बघूया कशा प्रकारे राजू खेळवतोय. परंतु 14 धावा या कंपल्सरी करणं गरजेचं आहे. एका दुसरा चौकार पहिल्या चेंडूवर आला नक्कीच सामन्याचं गणित बदलू शकतं. पण मागच्या सामन्यामध्ये बघितलंय राजू मात्रे एक एक्सपिरियन्स असा खेळाडू आहे. सुंदर लेग कटर त्याच्या ताफ्यामध्ये नक्कीच आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी आपल्याला आता बघायला मिळते, कारण की निकेतच्या बॅटमधून चांगलेच. आणि हा निर्धाव चेंडू आलाय, पहिला चेंडू निर्धाव, एक तेरी एक मेरी असं होताना दिसतंय. नक्कीच पहिला चेंडू हा AK11च्या बाजूने जाताना दिसतोय. जास्त म्हणून बघाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या ताफ्यामध्ये मोठमोठे लेग कटरसाठी ओळखला जातो. आणि बघा हा दुसऱ्या चेंडूवर निकेतच्या रूपामध्ये लागणारा मोठा आग्रह, आणि आता कुठेतरी समीकरण बदलताना दिसतंय. परंतु अजूनही सामना जिवंत आहे, तो वक्रतुंडाच्या बाजूने. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सलग 3 चौकार आले तरी सामना जिंकू शकतो, कारण की फक्त आणि फक्त 4 बॉल 14 हे समीकरण आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार आपण बऱ्याच वेळा अंडर बॉक्स मध्ये होताना बघितले, परंतु सध्या गरज आहे ती 4 चौकाराची. बघूया कोणता फलंदाज बॅटिंग साठी येतोय. आणि बॅटिंग साठी येतोय नवीन बॅटर नितेश, स्वतः कॅप्टन. बघूया कॅप्टनला साजेशी इनिंग तो करू शकतो का. नक्कीच राजू आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय. संविधान चषक 2025च्या या अंतिम क्षणांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बघूया नितेश आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आलाय, परंतु एखाद्या तरी ट्रॉफीवर आपल्या संघाचं नाव कोरतो का. एका बाजूला AK11 तर एका बाजूला वक्रतुंड बॉईज गोराई हा संघ. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. सप्तशृंगी चेतन 11 आणि शिवम बॉईज या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ही मी विनंती करेल. नावाजलेले दोन्ही संघ अंडर बॉक्स क्रिकेट मधील. आणि हा चेंडू बघा, सामन्यामध्ये रोमांच, जास्त रोमांच भरला या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. आता 13 धावांची गरज आहे. 3 चौकार मारले तरी सामना आपल्या बाजूला झुकवू शकतो, परंतु ती कॅपेबिलिटी. आणि बघा असा लाग दुसरा वाईट. सामन्यामध्ये हे काही क्षण असतात जे नक्की चुरस निर्माण करताना दिसत आहे. नक्कीच आता बघा गोराई परिसरात आपले जे क्रीडा रसिक आणि प्रेक्षक आहेत, जेवणाची वेळ झाली आहे, पेटपूजा झाली आहे. आता सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानावर उपस्थित राहिलेत. त्यामुळे सर्वांचे मी या मेगा फायनलच्या दिवसामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. मनोजदादा सोनावणे व त्यांच्या सहकार्याच्या मार्फतातून संविधान चषक 2025. बघा चांगला पटका आहे, परंतु बंड्या हाते बंड्या नावाचं वादळ आणि गडी बाद. चला दुसऱ्या सामन्यामध्ये नितेश याला रनआउट होऊन बाद होताना परत जावी लागतंय. आता समीकरण 3 चेंडू 12 धावा, 3 चेंडू मध्ये 3 चौकार. अक्षय केलंय अक्षयने, परंतु या सामन्यामध्ये नक्कीच करणं गरजेचं आहे. बघूया अक्षय ते करेल का. तब्बल रात्रीचे 11:30 वाजलेत आणि अजूनही तब्बल 80. जर 3 चेंडू 3 चौकार लगावलेत अक्षयने तर डॉक्टर खाडे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एकदा जरा सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊया. सुंदर सामना, सुंदर आयोजन. बघूया राजू मात्रे विरुद्ध अक्षय, परंतु वाईड बॉल. बघा सामन्याची चूर, सामन्याची रंगत वाढली जाते. बॉल टू बॉल. आणि बघा चांगला फटका होता, परंतु टाळ्या झाल्या पाहिजे जयसाठी.
आपल्या संघाला मोक्याच्या क्षणी 3 धावा वाचवल्यात आणि सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. बघूया आता उर्वरित 2 चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते की काय. आणि बघा चेंडू